संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात अर्थपूर्ण योगदान राखणाऱ्या भास्करराव दिघे प्रवरा इतर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत राहुल भास्करराव दिघे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या जनसेवा मंडळाने दैदिप्यमान यश संपादन केले आहे। सर्वच्या सर्व जागा दणदणीत मताधिक्याने विजय केल्याबद्दल संस्थेचे संचालक राहुल भाऊ दिघे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहे। होणारी निवडणूक खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून एकतर्फीच वाटत होती, प्रत्यक्षात देखील तसेच घडले। संपन्न झालेल्या या निवडणुकीचा निकाल काल निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केला। नवनिर्वाचित जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांचे सर्वच स्थळातून अभिनंदन होत आहे। निकाल डिक्लेअर करत आहे। सर्वसाधारण प्रतिनिधी या प्रवर्गामध्ये उमेदवारांनी त्यांना पडलेले मत डिक्लेअर करत आहे। काळे राजेंद्र रामनाथ 1054 मते, कोल्हे संजय एकनाथ 1046 मते, फुले दत्तात्रय निवृत्ती 162 मते, फुले मधुकर श्रीधर 153 मते, गुंजाळ आनंदा सीताराम 1034 मते, डॉक्टर दिघे बाळासाहेब चंद्रभान 1027 मते, दिघे राहुल भास्कर 1080 मते, वामन मोहन कोंडाजी 1025 मते, वामन रामनाथ नामदेव 147 मते। शेवट किती? 2 मिनिटं। मी असे घोषित करतो की दिघे राहुल भास्कर, श्री काळे राजेंद्र रामनाथ, श्री कोल्हे संजय एकनाथ, श्री गुंजाळ आनंदा सीताराम, डॉक्टर दिघे बाळासाहेब चंद्रभान, श्री वामन मोहन कोंडाजी हे सर्वसाधारण गटातून यथोचितरित्या निवडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपले 5 उमेदवार हे अविरोध निवडून आलेले आहेत, त्यांचं पण निवडणूक निकालपत्र घोषित करीत आहे। महिला प्रतिनिधीमध्ये कोल्हे सुजाता नवनाथ, दिघे विजया आप्पासाहेब या अविरोध निवडून आले आहेत। त्याचप्रमाणे भटके जाती जमाती या प्रवर्गामध्ये पाचारणे प्रदीप दत्तात्रय हे अविरोध निवडून आले आहेत। त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गामध्ये कांबळे रामनाथ काशीनाथ हे अविरोध निवडून आले आहेत। त्याचप्रमाणे इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गामध्ये कोल्हे लक्ष्मण कारभारी हे अविरोध निवडून आले आहेत। विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढे प्रवरा संस्थेची या ठिकाणी निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत सर्व सभासदांनी अतिशय एकतर्फा या ठिकाणी कौल दिला आणि जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केले। वास्तविक पाहता ही संस्था सर्वसामान्य गोरगरिबांची संस्था म्हणून या तालुक्याला परिचित आहे। निवडणूक होण्याचं काही कारण नव्हतं, परंतु काही विघ्नसंतोषी मंडळींनी या ठिकाणी सभासदांवर ही निवडणूक लादली आणि 2-3 जण या ठिकाणी या निवडणुकीला उभे राहिल्यामुळं ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागली। परंतु सुज्ञ सभासदांनी या आपल्या 40 वर्षाच्या कारभाराची या ठिकाणी पावती दिली। स्वर्गीय आप्पांनी घालून दिलेला आदर्श या तरुण पिढीने सर्व आमच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी जोपासला आहे आणि त्याचं तंतोतंत पालन आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी करीत असतो। या निवडणुकीच्या दरम्यान 70-75 गावांमध्ये आम्हाला संपर्क करण्याचा योग आला। त्या निमित्ताने सर्व जुने कार्यकर्ते भेटले। आपल्या सर्व आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय
मेहनत घेतली आणि प्रत्येक सभासदाला या ठिकाणी मतदान करण्यासाठी या ठिकाणी ते घेऊन आले। या निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवरांनी मदत केली, त्यांचा उल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे। या ठिकाणी वडगाव पानचे आमचे बंधू सुमित काशीत असतील, सरपंच श्रीनाथ थोरात असतील, अर्जुन काशीद असेल, अनेक त्यांचे सहकारी असतील, या सर्वांनी अतिशय कष्ट घेतले। त्याचप्रमाणे तळेगावचे आमचे मित्र अमोल दिघे, आमचे पुतणे निलेश दिघे यांनी चांगलं सहकार्य केलं। चिंचोलीचे आमचे मित्र राजूभाऊ सोनवणे, दिलीपभाऊ सोनवणे, विठ्ठल गोरपडे यांनी खूप या ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे रहीमपूरचे आमचे परम मित्र पप्पू शेठ गाडे, सचिन शिंदे यांनी सहकार्य केलं। जोरवेचे सरपंच गोकुळ दिघे असतील, आमचे मार्गदर्शक अरुण काका थोरात असतील, अनिल ताते असन, जुने त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते दिलीपराव असतील, शिवाजीराव कोले असतील यांनी मदत केली। संगमनेरमध्ये ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे यांनी मदत केली। याच पद्धतीने निळवंडेचे आमचे सर्व जुने सहकारी, आप्पांच्या काळातले सहकारी असतील, तरुण कार्यकर्ते असतील यांनी मेहनत घेतली। आमचे संजू मामा आयर असतील, पाचरणे संदीप भाऊ असल, गाडेकर साहेब असतील, या सर्व मान्यवरांनी प्रचंड मेहनत घेतली। सामनापूरचे आमचे शर्मा भाऊसाहेब पाटील शर्माळे असतील, बाबा जाधव असतील यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। कोकणगावचे आमचे गजानन भाऊ जोंधळे असतील, बाळूभाऊ जोंधळे असतील यांनी खूप सहकार्य केलं। त्याचप्रमाणे मनोलीचा आमचा सर्व मित्रपरिवार, बाबासाहेब ठोसर असतील, मच्छू भागवत असतील, शंकर शिंदे असतील, बाबूभाऊ क्षीरसागर असतील, या सर्वांनी मदत केली। त्याचप्रमाणे कुरणमध्ये आमच्या आजीजभाईंनी मदत केली। आमचे नाजीरबाईंनी चांगली मदत केली। आणि संगमनेरमध्ये आमचे संस्थेचे हितचिंतक आप्पांचे सहकारी रईस खान पठाण असतील, दानिश हसन, शौकतबाई जागीरदार असतील, या सर्वांनी मोलाचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं। आणि या ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्यापासून जे आमचे सेनापती म्हणून आमच्या पाठीशी नेहमी उभे राहतात, आमचे मार्गदर्शक जनसेवा मंडळाचे सन्माननीय ॲडव्होकेट DR बाम साहेब असतील यांनी प्रचंड या ठिकाणी मेहनत घेतली। आणि आमचा सगळा मित्रपरिवार, राजू असल, सर्व उमेदवार असतील, आमचे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अमोल दिघे असतील, उपसरपंच जानी आरगडे असतील, सर्वच रवी भाऊ असन, सतीश भाऊ असन, सर्वच कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सर्व सरपंच सदस्य, सोसायटीचे आमचे दादा पाटील गुंजाळ, सगळे बीटी काळे अण्णा असतील, सर्वच मार्गदर्शक जे ज्येष्ठ कार्यकर्ते आपले, या सर्वांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे आपले विरोधी, आमच्या जरी ते विरोधी गटाचे असले, शेतकरी मंडळात काम करीत असतील, तर अशोक वामनराव दिघे यांनी सहकार्य केलं, त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। ह्याच पद्धतीने तरुण आमचे सर्व मित्रपरिवार, आम्ही सर्व बरोबरच असतो दररोज, सर्वांचं नाम उल्लेख घेणं या ठिकाणी शक्य नाही। सर्व मित्रपरिवार, बंडू देशमुख, पिंपरण्याचे संतोष रोम असतील, बंडू नाना देशमुख असतील यांनी खूप सहकार्य केलं। सुकेवाडीचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय जाधव पाटील असतील, केशवराव जाधव असतील यांनी खूप सहकार्य केलं। देवकाठोचे आमचे विलासभाऊ मुंगसे असतील, एकनाथ पाटील मुंगसे असतील, या सर्वांनी सहकार्य केलं। करुल्याचे आमचे आखाडे पाटील असतील, या ठिकाणी आमचा तिथं युवा कार्यकर्ता आहे सौरभ कोले यांनी मेहनत घेतली। आमचे कदम पाटील असतील, खलीलबाई आहे, या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। यापुढे गोरगरिबांसाठीच ही संस्था कायमच तत्पर राहील याची ग्वाही देतो। आणि पुनश्च एकदा सर्व कार्यकर्त्यांचे ज्यांनी अपार मेहनत घेतली आणि सर्व सभासद, हितचिंतक, सर्व कार्यकर्त्यांचे, सहकाऱ्यांचे, सर्व मित्रमंडळाचे या ठिकाणी जनसेवा मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक, हृदयपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनसेवा मंडळाचा
कोपरा इतर ग्रामीण सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची 2025-26 ते 2029-30 या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक झालेली आहे. जी निवडणूक झालेली आहे ती एकतर्फा निवडणूक झालेली आहे, कम्प्लिटली एकतर्फा निवडणूक झालेली आहे. आणि आपण सर्वसाधारण जो मतदारसंघ आहे त्यामध्ये आपले 6 उमेदवार उभे केलेले होते आणि विरोधी 3 उमेदवार होते. तर आपल्या उमेदवारांना जी मतं पडलेली ती मतं तुम्हाला वाचून दाखवतो. काळे राजेंद्र रामनाथ 1054 विजयी, कोल्हे संजय एकनाथ 1046 विजयी, गुंजाळ आनंदा सीताराम 1037 विजयी, डॉक्टर दिघे बाळासाहेब चंद्रभान 1027 विजयी, दिघे राहुल भास्कर 1080 विजयी आणि वामन मोहन कोंडाजी 1025 विजयी. एकूण वैद्य मतपत्रिकांची संख्या आहे 1171. एकूण अवैध मतपत्रिकांची संख्या म्हणजे बाद झालेली 27 आहे. असे आपल्या 6 उमेदवारांना 1000च्या पुढे मतदान झालेलं आहे. पुन्हा एकदा प्रतिनिधी म्हणून सुजाता नवनाथ कोल्हे, विजया अप्पासाहेब दिघे या 2 महिला बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. आणि भटक्या जाती जमाती विशेष मागासवर्ग प्रवर्ग यामध्ये प्रदीप दत्तात्रय पाचारणे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून रामनाथ काशीनाथ कांबळे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि कर्मचारी यांनी या मतदान प्रक्रिये पार पाडण्यासाठी जे मोलाचे सहकार्य केलं त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं सहर्ष आभार. त्याचप्रमाणे त्यांनी संस्था सांभाळण्याचं काम ज्यांनी केलं, अतिशय नुसतं कामच नाही प्रामाणिक काम केलं आणि तळमळीने आपली स्वतःचा प्रपंच म्हणून ही संस्था सांभाळली. असे संस्थेचे मॅनेजर सन्माननीय गौरवदादा खुळे यांचाही सर्व सभासदांच्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. शेती पतसंस्थेची जी निवडणूक झाली, वास्तविक ही निवडणूक गेली 40 वर्षानंतर माझ्या माहितीप्रमाणे बंद झालेली आहे. गेली आप्पांच्या काळामध्ये देखील अतिशय भरभराटीला आलेली तालुक्यातील एकमेव पतसंस्था आहे. या पतसंस्थेमध्ये खऱ्या अर्थाने जो कौल मतदारांनी दिलेला आहे तोच खऱ्या अर्थी आप्पांना या ठिकाणी ती श्रद्धांजली ठरत आहे. आणि अशीच भरभराटी होऊन या संचालक मंडळाने या बँकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने करावं आणि करीत होते. अशा या निवडून आलेल्या सर्व मतदारांना आणि उमेदवारांना आणि मतदारांना या ठिकाणी मी त्यांचं भावपूर्ण अभिनंदन करतो आणि माझे 2